नमस्कार. तर आज आपण बघूया मस्तपैकी भरलेलं बांगडं, त्याच्यासोबत बांगड्याचं तिखलं आणि भाकऱ्या. तसं बघायला तर रेसिपी खूप ईझी आहे. मला पर्सनली मच्छी एवढी आवडत नाही, पण अशा प्रकारे समजा तुम्ही मच्छी फ्राय केली ना, तुम्हाला पण खूप आवडेल. तर मार्केटमध्ये चांगले फ्रेश बांगडे भेटले होते. तर त्याला हळद, मीठ आणि कोकम आगळ लावून 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये मॅरिनेट करून ठेवले होते. आणि ग्रेव्हीसाठी आपण सुक्या मिरच्या आणि धणे चांगले गरम पाण्यामध्ये उकळून भिजत ठेवले होते 10 ते 15 मिनटं. आणि त्यानंतर मी भाकऱ्या करायला घेतल्या होत्या. तर आमच्या कोकणामध्ये आणि मोस्टली तळ कोकणापर्यंत भाकऱ्या या सुक्या पिठावरती भाजल्या जातात आणि भाकऱ्या भाजायच्या आधी आपण त्या पिठामध्ये चांगलं गरम पाणी उकळून घ्यायचं, जेणेकरून भाकऱ्या ज्या आहेत त्या संध्याकाळपर्यंत चांगल्या नरम राहतात. तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की वापरा. तर अशा प्रकारे माझ्या भाकऱ्यासुद्धा करून तयार झाल्या होत्या. आणि नंतर आपण वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा घेतला होता. जे आपण सुक्या मिरच्या आणि धणे भिजत ठेवले होते ते घेतले. त्याच्यामध्ये खोबरं आणि लसूण टाकून त्यांची बारीक चांगली पेस्ट करून घेतली. आणि नंतर एका कढईमध्ये आपण मेथीचे दाणे तडतडले, तर त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता ॲड केला. कढीपत्ता टाकल्यानंतर आपण ते वाटण जे करून घेतलं होतं ते ॲड करायचं. ते वाटण जे आहे ते तेलावर तर चांगलं 10 ते 15 मिनटं मस्त परतून घ्यायचं, त्याला तेल सुटेपर्यंत. आणि मग त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं. पाणी ॲड केल्यानंतर त्याला चांगली उकळी येईपर्यंत थांबायचं आणि मग त्याच्यामध्ये मच्छी ॲड करायची. मच्छीला थोड्या वेळ उकळी आल्यानंतर आपण, आता तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की कैरीचा सीझन चालू झाला आहे, तर आपल्या मच्छीमध्ये कैरीही असणारच. तर कोकमच्या ऐवजी मी कैरी ॲड केली होती. आणि बांगडा भरण्यासाठी जे सारण केलं होतं त्यासाठी मी खोबरा, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याची पेस्ट केली होती. आणि ही पेस्ट जी आहे ती चांगली आपण तेलावरती मस्त परतून घ्यायची खमंग वास येईपर्यंत. हे तुम्ही नुसतंसुद्धा खाऊ शकता. पापलेटमध्ये सगळ्यामध्ये तुम्ही भरू शकता, खूप छान लागतं. आणि नंतर एका प्लेटमध्ये मी हळद, मीठ, मसाला, आलं लसूणची पेस्ट आणि कोकम आगळ घेऊन ते बांगड्यांना चांगलं लावून घेतलं. आणि मग त्याच्यामध्ये आपण जे सारण तयार केलं होतं ते चांगलं भरून घेतलं. सारण जे आहे ते चांगलं घट्ट भरायचं, जेणेकरून आपण तेलामध्ये ते पडलं नाही पाहिजे म्हणून. आणि मग एका प्लेटमध्ये मी तांदळाचं पीठ आणि रवा, हळद, मीठ, मसाला हे सारण करून घेतलेलं, त्याच्यामध्ये चांगले बांगडे परतून घेतले, चांगले गोळून घेतले. आणि मग आपण ते तेलावरती खमंग असे फ्राय करून घेतले. दोन्ही बाजूने चांगले कुरकुरीत फ्राय करायचे. ज्या साईडला आपण सारण भरलं आहे त्या साईडून सुद्धा फ्राय करून घ्यायचे, जेणेकरून सारण खाली पडत नाही. तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा, खूप छान लागते. थँक्यू.